आज या ठिकाणी महाविकास आघाडीचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी सर्व मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व उपस्थित आहेत आणि सर्वांनी एक लक्ष घेतलेलं आहे की आम्हाला या निवडणुकीमध्ये वसंतराव साहेबांना निवडून आणायचं आहे आणि त्यांना निवडून आणायचंच नाही परंतु आम्हाला जे आहे ते भाजपला कोणत्याही प्रकारे आम्हाला भाजपला जे आहे डिफीट द्यायची आहे। या निवडणुकीमध्ये भाजप आता जे आहे ना सगळ्या पक्षांना फोडून आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे। अशा बेईमान लोकांना आणि या भाजपला आम्हाला कोणत्याही प्रकारे डिफीट द्यायचं आहे, त्यांना ज्यांना पराजित करायचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी या सगळे उपस्थित झालेलो आहोत। एवढंच आम्हाला बोलायचं। महाविकास आघाडी मध्ये आज जे सगळं इमानदार लोक जमा झालेले आहेत आणि इमानदार लोक आहेत म्हणून बेईमानाच्या विरोधामध्ये इमानदारीची लढाई, बेईमानी विरुद्ध इमानदारीची लढाई आहे आणि जातीवाद धर्मवाद विरुद्ध हे एक सेक्युलरिझमची लढाई आहे। त्यामुळे जे आहे ना भाजपला हद्दपार करायचं आहे आणि लोकांनी सुद्धा हे ठरवलेलं आहे की अशा प्रकारची हे जे पार्टी गेल्या 10 वर्षापासून यांनी फक्त लोकांना आश्वासन देऊन ठेवलेलं आहे, अशा पार्टीला जे आहे ते हद्दपार करायचं आहे आणि हे लोकांनी ठरवलेलं आहे। खेडोपाडी जेव्हा प्रचाराला जात आहेत त्या ठिकाणी लोकांकडून जे आहे ना ते प्रतिसाद मिळत आहे, अतिशय प्रतिसाद मिळत आहे आणि हे सिद्ध करते की यावेळेस भाजप हे हद्दपार होणार आहे। एका नांदेड जिल्ह्यामधील एक सोज्वळ नेतृत्व जे लहानपणापासून मी त्यांना ओळखतो असे वसंतराव चव्हाण आमचे मार्गदर्शक व सगळ्या प्रकारचे असणारे बळवंतराव चव्हाण यांचे चिरंजीव वसंतराव चव्हाण यांचं नेतृत्व आपल्याला मिळणार आहे। तर त्या नेतृत्वाचा फायदा घेण्यासाठी आपण सगळे देगलूरवासी सगळे काँग्रेस प्रेमी महाविकास आघाडीचे सर्व लोक यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला वसंतराव चव्हाण सारखं नेतृत्व आपल्याला निवडून द्यायचं आहे। वसंतराव चव्हाण हे अतिशय सोज्वळ अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते हे नांदेड जिल्ह्यामध्ये बळवंतराव पाटील जसे होते अशाच प्रकारे यांचं कार्य आहे। बळवंतराव पाटलाचे आदर्श धुरा त्यांनी हे केलेले आहेत। या ठिकाणी खरंच सांगतो त्यांच्या वडिलाला जे नेतृत्व मिळालं होतं शरद पवारचं ते शरद पवारचं नेतृत्व यांना मिळालेलं आहे। विशेषतः आज ह्या घडीला एक सांगायची गोष्ट मुद्दामून अशी आहे की बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे यांचंही नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं आहे वसंतरावांनी। तर अशा सगळ्या नेतृत्वातून आलेल्या या आघाडीच्या नेत्याला आपल्याला भरघोस पदाने निवडून द्यायचं आहे। या प्रस्ताविका विरुद्ध हे कार्य करण्याचं आहे आपल्याला। मी वसंतरावला पहिलंच त्यावेळेला म्हणलो की ज्यावेळेला हे त्यांचं नाव ज्यावेळेला नावाला आलं त्यावेळेला म्हणलो आपल्या मागे नेहमी प्रस्ताविका विरुद्ध लढायचं आहे आणि त्याचे यशस्वी व्हायचं आहे। एका काळामध्ये बळवंतराव चव्हाण हे देखील या प्रस्ताविकेच्या विरुद्ध ज्यावेळेला लढले आणि त्यावेळेला भरघोस मताने ह्या देगलूर बिरोडी मतदारसंघातून निवडून आलेले। आज तर आपल्याला एक नांदेड जिल्ह्याचं एक उत्कृष्ट नेतृत्व करण्याचं आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून भरपूर तुम्हाला कार्य करून घेता येईल असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे। त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की तुम्ही कळकळीनं हे सर्व कार्य करायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला वसंतराव चव्हाणला निवडून आणायचं आहे। यासाठी सगळे आपण ठाम मतानं करून आपण सगळेजण ह्या प्रयत्नाला लागावं आणि तुम्हाला सगळ्याला तुम्ही सगळेजण याला मी आमच्यासारख्या बुजुर्ग माणसाचा पूर्ण आशीर्वाद आहे, पूर्ण पाठिंबा राहील। तुम्ही हे कार्य अत्यंत आवडीनं आणि प्रेमानं आपल्या घरचं आहे असं करावं अशी मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो। थोड्या बाजू सांगायचं राहिलं तर विनंती पेक्षा देखील आज्ञा करतो असं म्हणायला हरकत नाही, पण आपण हे कार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करू। ग्रामीण भागांमध्ये फिरत असताना सामान्य लोकांच्या हृदयांमध्ये एक स्फूर्ती आणि एनर्जी आता संचारलेली आहे। लोक स्वतःहून उमेदवार म्हणून स्वतःला घोषित करत आहेत आणि आज देगलूर शहरांमध्ये ऑफिसच्या बाहेर थांबून आपले कार्यकर्ते आहेत, हे सगळे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत आणि बीजेपीच्या कार्यालयामध्ये माणसांचं तिथं उणीव आहे, माणसंच नाही आहेत
आणि म्हणून आता इथं कार्यकर्ता आणि मतदार असा एक संगम आपल्या या ठिकाणी लाभलेला आहे आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे। निश्चितच आजच्या कार्यालयामध्ये विजयाची रणसिंग फुंकलेली आहे आपल्या सगळ्यांच्या जोरावर आणि म्हणून आपण सगळ्यांनी देगलूरच्या शहरांमध्ये झोपडीपासून ते गल्लीबोळापर्यंत सगळ्यांना आपली निशाणी पिंजून काढण्यासाठी आपण सगळ्यांनी जोमाने कामाला लागूया। संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भाजप विरोधी संतापाची लाट या ठिकाणी सुनामी या ठिकाणी उसळलेली आहे। जसं कोरोनाची लाट या ठिकाणी या जगामध्ये उसळलेली होती आणि त्याच्यामध्ये अनेक जण नेस्तनाबूत झाले होते, तसं या भाजप विरोधी या लाटेमध्ये भाजप निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यात तर नेस्तनाबूत होणारच आहे, पण महाराष्ट्रामधलं चित्र सुद्धा निश्चितच भाजपला या ठिकाणी सळोकी पळो करून सोडणार आहे। अवघ्या 2 आकडी आकडा सुद्धा भाजपचा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार नाही, असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। जीत की जो चिंगारी है नांदेड़ जिले में, जीत की चिंगारी हमारे इस ऑफिस से ही भड़केगी, ऐसा ऐलान करते हुए मैं जो है ना आप सबसे एक गुजारिश करना चाहता हूं कि हम तो शुरुआत से ही शांतता प्रेमी है, हम तो शुरुआत से ही भाईचारा प्रेमी है, लेकिन ये पिछले 10 सालों में कुछ लोगों के दिलों में जो नफरत की आग भर दी गई है, उस आग को बुझाने के लिए हमको बाहर निकलना होगा। हमको गांव-गांव, शहर-शहर, देहात-देहात में जाकर, घरे-घर जाकर सबको बताना होगा कि ये जो नफरत की चिंगारी, नफरत की आग जो दिलों में भर दी गई है, इसको अगर मिटाना है तो इस बार हमको वोट जो है ना डरपोक को नहीं देना पड़ेगा। हमारे पास एक बहुत बड़ी शख्सियत ऐसी थी जिनको बार बार हम वोट देकर जिताकर लाते थे, पता नहीं साहब को ऐसा कैसा डर हो गया कि वो डर के मारे जो है ना पार्टी छोड़ दिए। जिस थाली में खाए, जिस थाली में 50 साल खाए, उस थाली में ही छेद करके चले गए। ऐसे डरपोक के साथ जो है ना हमारे को नहीं जाना है, हमको जाना है तो वो शख्स के साथ जाना है जो आज जिस वक्त में नफरत की आंधी फैली हुई है, शोले भड़के हुए हैं, वैसे में जो है ना अमन का चिराग लेके खड़ा हुआ एक शख्स है, उसके साथ हमको जाना है, वसंतराव के साथ हमको जाना है। ये बात का मैसेज हमको घरे घर जाके देना होगा। ये जो इलेक्शन है ये किसी व्यक्तिमत्व का या किसी पक्ष का या किसी दल का नहीं है। आज हमारी लड़ाई विचारों के लिए है और उन थोड़ विचारधाराओं की विचारधारा को बचाते हुए हमारी आने वाली पीढ़ी में उसको ट्रांसफ़र करने के लिए ये हमारा संघर्ष है। हमें विचार आने वाली जनरेशन में, हमें इतिहास हमारी आने वाली नस्लों में शिवाजी महाराज का पहुंचाना है। आमदारकी राहिलेला माणूस, विधान परिषदेचा सदस्य राहिलेला माणूस, एवढ्या मोठ्या घराणेशाही म्हणजे एका घराण्यातला ज्याला वारसा आहे, अत्यंत साधं व्यक्तिमत्व आहे, चारित्र्य संपन्न आहे, शिक्षणाला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे। मी 2-3 भेटीमध्ये अनुभवलेलं आहे। अगदी आपल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कैलास या सोबत आणि ताकद द्या असं म्हणून त्यांनी जी हाक मारली, आम्ही कुठलाच विचार केला नाही। महेश पाटील, जेव्हा घर जळत आहे तेव्हा आपल्याला कोणती खुर्ची मिळणार आहे याच्या अपेक्षेपेक्षा आपल्याला जळणारे घर वाचवणं आहे। आज जे आमचे सगळे क्रांतिकारी बंधू भाषण केले की आता हे देश, हे राज्य या ज्या काही हुकुमशाही लोकांच्या, दंडेलशाही लोकांच्या हातात आहे, त्यांच्या हातातून काढून घेणं आणि समाजवादी, समतावादी, धर्मनिरपेक्ष असणाऱ्या शक्तींच्या महाविकास आघाडीच्या हातात देणं हे तुमचं आमचं ध्येय आहे। लढाई जे आहे हे काँग्रेस वर्ष बीजेपी नसून उद्या जळणारा आमच्या घरला थांबवण्यासाठी आम्ही सगळेजण या लढाईला लढण्यासाठी आपण एकत्रित झालो आहे। मला सर्वांना एकच विनंती करायची आहे की येणाऱ्या 26 तारखेच्या 7 वाजेपर्यंत ही एकता आपली येणाऱ्या या विरोधकांना दिसली पाहिजे। निश्चितच या कार्यालयाचं उद्घाटन पाहून विरोधकांचे दाणे दबावले आहेत, हे या प्रसंगी मी सांगतो। यांच्या या छोट्याखान्या बैठकीमध्ये आज या देगलूर शहरामध्ये आज या ठिकाणी कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे। त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले आमचे मामा दत्तोपंत मामा पेंडकुरा सर, आमचे मार्गदर्शक, आमचे मोसनेली साहेब, आमचे काका माननीय शंकरराव पोलीस पाटील साहेब, ताराकांत पाटील साहेब, गोरगरिबांचे कैवारी, आमचे मोठे बंधू
महेश पाटीलजी, आमचे काका मंगलावर काका, या ठिकाणी आलेले झाडे साहेब, ताराकांत पाटील काका, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि माझे सर्व गुरुजन वर्ग, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे परेश काजी साहेब आणि सर्व माझे टीम, या ठिकाणी आपली महाविकास आघाडीचे आलेले सर्व म्हणजे आपल्या वसंतराव चव्हाण साहेबांवर प्रेम करणारे सर्व टीम, या ठिकाणी परवा ज्या लोकांनी आता मोसळे साहेब म्हणल्याप्रमाणे जे खरे ते काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत, जे लबाड ते बीजेपी सोबत गेलेले आहेत. आता मोसळे साहेब ज्या आज खऱ्यांची लढाई आहे. आज आपण ज्या दिवशी वसंतराव साहेब फॉर्म भरले तेव्हा देगलूर शहरातले बरेच काही गेले होते. तेव्हा वसंतराव चव्हाण साहेब सांगितले की बाबा या ठिकाणी बरेच काही गेले. मी म्हणतो साहेब नेते गेले पण सामान्य जनता पूर्ण आपल्या सोबत आहे. आजही पूर्ण सामान्य जनता ग्रामीण मध्ये साहेबांसोबत आहे. बीजेपीच्या लोकांना गावागावामध्ये तुम्ही ग्रामीण मध्ये असो देगलूर शहरामध्ये असो त्यांना कुठेही सारा नाही. आज त्यांनी बोलून या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम घेत असतील त्या लोकांना बोलून 300, 500, 400 रुपये देऊन या ठिकाणी त्या बसवत आहेत. पण आज आपल्या लोकांनी जे प्रेम दाखवलं हे सगळे आपले प्रेमसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले एक एक मुलगा एक एक आमचे भाऊ या ठिकाणी 1000 मताचे आमचे या ठिकाणी उभा आहेत. या ठिकाणी याने ठरवले तर आज आपल्या महाविकास आघाडी पूर्ण जर ठरवली तर आज पूर्ण 100% मी सांगतो या ठिकाणी आणि सर्व आपले सिनियरच्या आशीर्वादानं या ठिकाणी देगलूर शहर आपल्याला काँग्रेस पक्षाला 70% मतदान यांच्या सर्वांच्या ताकदीवर मी आज सांगतो आणि फक्त बीजेपीला 25 ते 30% जाणार आहे. या ठिकाणी प्रत्येकाने ठरवलेलं आहे. आज नेते सांगो कोणी सांगो फक्त जनता ठरवून टाकले की आपण वसंतराव साहेबांसोबत. कोणी कोणाला विचारा, सामान्य माणसाला विचारा, या ठिकाणी हमाली करणाऱ्या माणसाला विचारा, रिक्षा चालकांना विचारा, भाजीपाले विकणारा शेतकऱ्यांना विचारा, सर्वांनी ठरवून टाकलेलं आहे की आज आपण सर्वजण वसंतराव चव्हाण साहेब सोबत राहणार आहोत. आज पहिल्यांदा आहे की बाबा जसे अगोदर मी लहान होतो ते मला माहित नाही, जेव्हा व्यंकटेश काब्दे जेव्हा थांबले होते तेव्हा काँग्रेसच्या गाडीमध्ये बसून जेव्हा चक्र दाखवत होते व्यंकटेश काब्देंनी तेव्हा भरघोस मताने एकही कार्यकर्ता नसताना लोकांनी जेव्हा ठरवून त्यांना जेव्हा निवडून आले. आज तीच वेळ आज बीजेपीवर आलेला आहे आणि बीजेपीला आमचे पूर्ण नांदेड जिल्हा हद्दपार केल्याशिवाय हे कोणतेही आमचे लोक आमचे बंधू आणि सर्व गुरुजन लोक राहणार नाहीत. आणि ठामपणे मी सांगतो आणि आजपर्यंत जे आहेत आपण सर्वांच्या जे लोक निवडून आलेले आहेत या सर्वांच्या जनतेच्याच मतावर निवडून आलेले आहेत. कोणी राहू दे. आज डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांना एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. आज काही ताकद लावो किती पैसे वाटो पण आज देगलूर शहर पूर्ण वसंतराव चव्हाण साहेबांच्या सोबत आहे. आणि आमच्या सर्वांना विनंती आहे की माझ्या भाऊ बंधूंना विनंती आहे की मी बाजूने गेलो असेल बाजूने आलो असेल कधी कोणत्या टेन्शन मध्ये मी 26 तारखेमध्ये कोणत्याही टेन्शन मध्ये असेल समजा बोललो नसेल नमस्कार केलं नसेल मी आज सर्वांना हात जोडून विनंती करतो की बाबा उद्या तुम्ही मला बोललेच नाही मला सांगितलंच नाही. आज ही लढाई माझ्या एकट्या शिरसोट्याची नाही आणि महाविकास आघाडीची नाही, ही लढाई आपल्या सर्व जनतेची लढाई आहे. आज सत्तेचे विजय करायचं असेल तर आपल्याला सर्वांना लढाई करणं जरुरी आहे. आज मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आज एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे. त्यासाठी सर्व म्हणजे युवा पिढी आपले जेवढे बंधू आहेत सर्वांना हात जोडून विनंती करतो की कोणी त्याचं नाव व्हायले ह्याचंच काम व्हायला हे सर्वांना विनंती करतो. कोणीही काही नाही. आज जे लढाई आहे आपल्या सर्वांची लढाई आहे. आज जर आपण हारलो तर कधी वर येणार नाही. आजच काका म्हणले की 400 पार जे म्हणाले संविधान आपल्याला संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायचं आहे त्यासाठी यांना बीजेपीला हातभार करणं जरुरी आहे. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं देगलूर शहराच्या सर्वांच्या आशीर्वादानं 100% आपल्या सर्वांच्या एवढे सिनियर सगळे आशीर्वादाने 100% आपल्याला सर्वात जास्त मतदान या ठिकाणी आम्ही सर्वांच्या विश्वासाने देणार आहोत. या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिलात, या ठिकाणी सर्व माझे बांधव उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडी करून सर्वांचा आभारी आहे ऋणी आहे. जय हिंद.